तो MSP वर आहे. शेतकरी उत्पन्न संरक्षणाचं साधन म्हणून किमान आधारभूत योजनेचं चिकित्सक मूल्यमापन करा, मर्यादा स्पष्ट करा, शाश्वत शेती व्यापक शेतकरी कव्हरेज सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक सुधारणा सुचवा. Critically evaluate the minimum support price system as an income protection instrument for farmers. Explain its limitations, suggest reforms to ensure sustainability and wider farmer coverage. क्ल्यू देतो, प्रश्नाचे दोन अस्पेक्ट आहेत. क्ल्यू देतो, प्रश्नामध्ये दोन डायमेन्शन्स आहेत, दोन अस्पेक्ट आहेत. मगाशी सांगितल्याप्रमाणे स्ट्रक्चर बनवा. डिकोड झाला का? काय डिकोड झालं सांगा बरं जरा. क्वेश्चन दिसायला अवघड असलं, उत्तर सोपं असतंय. तीन अस्पेक्ट होते. पहिला अस्पेक्ट MSP चं क्रिटिकल अनालिसिस, फायदे तोटे, धोरण का आलं, कसं आलं, एक मेजर प्रॉब्लेम त्याच्यामध्ये काय आहे, मग अडचणी काय आहेत, मग सोल्युशन्स किंवा रिफॉर्म्स काय आहेत. इंट्रोडक्शन कसं करता येईल. इंट्रोडक्शन मध्ये कॉन्टेक्स्ट काय आणता येईल इथे MSP चा, काय MSP आज का चर्चेत आहे, किती पिकांमुळे चर्चेत आहे का स्टेटस चेंज करा म्हणून चर्चेत आहे. सो देयर इज अ रायझिंग डिमांड फॉर लिगलायझेशन ऑफ MSP. हे इंट्रोडक्शन असायला पाहिजे. कायदेशीर स्वरूप देण्यासाठी शेतकरी मागणी करत आहेत, कारण MSP चे फायदे खालील प्रमाणे दिसतात. एक दोन फायदे, पण काही अडचणी पण आहेत. एक दोन अडचणी, मग या अडचणींवर हे सोल्युशन पण आहेत. एक दोन सोल्युशन. जय हिंद, जय महाराष्ट्र. फ्लो लक्षात आला. इथं लिगलायझेशन ऑफ MSP हे इंट्रोडक्शन मध्ये पाहिजे. सध्या डिमांड आहे. इथं डेटा सेट आला नाही तरी चालते, न्यूज मी इथं मेन्शन करण्याचा प्रयत्न केलाय. ठीक आहे. आता बॉडीमध्ये तीन पार्ट दिसतात. पहिलं इम्पॉर्टन्स काय आहे, दुसरं प्रॉब्लेम्स काय आहेत, तिसरं या प्रॉब्लेमचे सोल्युशन्स काय आहेत, आणि सगळ्यात शेवटी कन्क्लुजन मध्ये मला काय लिहायचंय, टार्गेट लिहायचंय. MSP च्या बाबतीमध्ये मी सांगितलं होतं टार्गेट काय लिहिणं अपेक्षित आहे. पुढचा MSP चा क्वेश्चन आला, बिंडोकपणे कुणाला वापरा, शांताकुमार कमिटीचं नाव वापरा. माहित नसलं चालतंय, इम्प्लिमेंट द रेकमेंडेशन्स ऑफ शांताकुमार कमिटी. जय हिंद, जय महाराष्ट्र. काहीतरी MSP चे पण दिलेत त्यांनी. ठीक आहे. लिगलाइज करा असं लिहू नका, कारण गव्हर्नमेंटचा स्टँड लिगलायझेशनच्या बाजूनं नाही. ठीक आहे. सो लिगलाइज करा असं तुम्हाला तिथे लिहिता येणार नाहीये. रिफॉर्म्स विषयी तुम्ही चर्चा तिथं करू शकता. ओके. सो आता इम्पॉर्टन्स मध्ये काय काय इम्पॉर्टन्स सांगता येतील MSP चे. इन्कम प्रोटेक्शन आहे, त्याच्यानंतर मार्केट स्टेबिलायझेशन करते, पण भारतातल्या फक्त 6% फार्मर्सला कव्हर करते, 6 to 7%. शांताकुमार कमिटीनं सांगितलं तर 6% फार्मर्सला कव्हरेज आहे. क्रिटिकल अनालिसिस आहे ना भाई. सो मला दोन पॉझिटिव्ह लिहायच्यात आणि एक निगेटिव्ह पण तिथे लिहायचं आहे. लक्षात राहील सगळ्यांना. हे थोडंसं इंट्रोडक्शन झाल्या लगेचच फोकसमध्ये ठेवा. मग आता स्ट्रक्चरकडे जर आपण जाणार असेल तर स्ट्रक्चरमध्ये सगळ्यात पहिले इम्पॉर्टन्स, शेतकऱ्याला डिस्ट्रेस सेल पासून वाचवण्याचं काम करते, मार्केट स्टेबिलायझेशन तिथं करते. याचा फायदा पण झालाय. हरित क्रांतीमध्ये भाताचं गव्हाचं उत्पादन वाढलेलं आहे. अन्न सुरक्षेला त्यांनी मदत केलेली आहे. 4-5 पॉझिटिव्ह. पेपरमध्ये ऍक्च्युअली 2च लिहायचेत मला, कारण एवढे तिथं आठवणार नाहीत अंडर स्ट्रेस. पण एक निगेटिव्ह पण लिहायचं आहे. कोणतं निगेटिव्ह लिहू शकतो आपण इथं. कव्हरेज 6% फार्मर्सला आहे, किंवा 70% 3 ते 4 राज्यांमध्येच होते. बाकीच्या राज्यांमध्ये आपल्याला MSP चं प्रोक्युरमेंट दिसणार नाही. ठीक आहे. सो 2-3 मुद्दे पॉझिटिव्ह, एक मुद्दा निगेटिव्ह. उत्तराचा पहिला आस्पेक्ट आपला कव्हर झाला. क्रिटिकल अनालिसिसचा पार्ट कव्हर तिथं झाला. आता पुढच्या आस्पेक्ट कडे जाऊयात. MSP चे लिमिटेशन्स काय आहेत. भौगोलिक कव्हरेज कमी आहे. पुढचा मेजर आस्पेक्ट, पीक पद्धतीमध्ये विकृतीकरण आपल्याला दिसून येतं, कारण यानं राईस आणि व्हीटला पॉप्युलराइज केलं. बाकीच्या मिलेट्स असतील, पल्सेस असतील किंवा ऑइल सीड्स असतील, यांच्याकडे फार्मरचं दुर्लक्ष केलेलं आपल्याला दिसून येतं. त्याच्या पुढचा प्रॉब्लेम जो आहे,
फायनान्शियल स्ट्रेस खूप मोठा आहे. इथं भरपूर पैसे आपण खर्च करतोय, सोबतच MSP वर प्रोक्युअर केलेलं धान्य याचा साठवण खर्च सुद्धा आपल्याला जास्त दिसतो. फूड प्रोसेसिंगच म्हणतोय मी. बफर स्टॉक मध्ये आपण बघितलं बघा, बफर स्टॉक मध्ये कसं स्टोअर केलं जातं म्हणून सांगितलं होतं तुम्हाला, खाली ताडपत्री वर ताडपत्री. सायंटिफिक स्टोरेज दिसणार आहे का आपल्याला? इथं दिसून येणार नाही. साठवणीचा खर्च जास्त आहे. त्याच्या पुढे जाऊन याच्या वाहतुकीचा खर्च सुद्धा जास्त आहे. आणि एकूणच रिजिमचा विचार केला तर खाजगी व्यापारावर याचा परिणाम होतो, म्हणजेच मार्केटवर याचा परिणाम होत असलेला दिसून येतो. कारण MSP करतंय काय? प्रोक्युअर करतंय मार्केटमध्ये, मार्केट मॅन्युप्युलेशनचं काम करतंय. नॅशनल फूड सिक्युरिटी ऍक्ट भारतातल्या 62-62% लोकसंख्येला कव्हर करतोय. राहिलेली 30% लोकसंख्या फक्त कुठं चालली आता? मार्केटमध्ये फूड प्रोडक्शनसाठी चालले. सो भयानक पद्धतीचं डिस्टॉर्शन आपल्याला इथे दिसतंय. जाता जाता इथं WTOचा सुद्धा उल्लेख आपल्याला करता येऊ शकतो की हे WTOच्या पॉलिसीजच्या अगेन्स्ट जाते, ॲग्रीमेंट ऑन ॲग्रिकल्चरच्या अगेन्स्ट जाते. हे एक लिमिटेशन आपल्याला MSPचं तिथं सांगता येऊ शकतं. मग सोल्युशन्सकडे जाऊयात. सोल्युशन्समध्ये पहिलं सोल्युशन तुम्ही विकेंद्रित आणि लक्षित खरेदी तिथं करू शकता. FCI खरेदी करणं गरजेचं नाही हे तिथं लिहू शकता. किंवा एक सजेशन इथं आलेलं आहे, फार्मर्सकडनं MSPला फूड ग्रेन परचेस करण्याच्या ऐवजी जर त्यानं कमी किमतीमध्ये विकलं असेल तर फक्त तो गॅप भरून काढा. समजलं काय सांगितलं? सरकार MSPला खरेदी करत नाहीये म्हणजे फार्मर कुठे विकणार? त्याला मार्केटमध्ये विकणार. 5,000 MSP आहे, मार्केटमध्ये त्यानं कितीला विकलं? 3,000ला विकलं. गॅप कितीचा पडला? 2,000. मग 2,000 द्या ना त्याला. सरकारचे किती वाचले? सरकारचे इथं किती वाचले? म्हणजे त्या वाचलेल्या 3,000मध्ये अजून एक फार्मर कव्हर झाला का नाही तिथं? सो इथं फार्मरचं कव्हरेज वाढू शकतं. हा एक वेगळा अस्पेक्ट आपल्याला सोल्युशन म्हणून तिथं काढता येणार आहे. त्याच्यानंतर पुढचा अस्पेक्ट जो आहे तो म्हणजे MSP मध्ये काय सुधारणा गरजेची आहे, थोडंसं डायव्हर्सिफिकेशन पण घेऊन या. लक्षात राहील सगळ्यांना? त्याच्यानंतर कन्क्लुजन मध्ये मी आत्ताच कन्क्लुजन सांगितलं MSPचं काय करता येईल आपल्याला. काही नाही आठवलं शांताकुमार आठवायचे. काही नाही आठवलं कोण आठवायचे? शांताकुमार. सो शांताकुमार कमिटीचं रेकमेंडेशन तिथं आणा. बेसिकली काय झालं होतं, त्यांनी सांगितलं होतं की MSPचं प्रोक्युअरमेंट लिमिटेड करा. MSPचं प्रोक्युअरमेंट लिमिटेड करा. नॅशनल फूड सिक्युरिटी ऍक्टचं कव्हरेज तिथं कमी करा. बफर स्टॉकच्या अप्पर लिमिट्स ज्या आहेत त्या तिथं मेंटेन करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. सो हे खूप मोठे रेकमेंडेशन्स आहेत. MSP वर पण त्यांनी भाष्य केलं होतं. ते आठवलं नाही, ते जर आठवलं नाही तर MSP रॅशनलायझेशन हे कन्क्लुजन मध्ये वापरा. काय करू शकतो आपण? MSPचं रॅशनलायझेशन करू शकतो. या पद्धतीनं सुद्धा एक सिंपल पण इफेक्टिव्ह कन्क्लुजन आपल्याला तिथं करता येणार आहे. ठीक आहे.